गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्राचे आमदार श्री धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करण्याचं काम पद्धतशीरपणे बीड जिल्ह्यातील काही राजकीय लोक करत असल्याचं दिसून येते। अमोल दुबे प्रकरणात जे तोंडघशी पडलेत ते सुरेश धस आज महायुतीचे आमदार आहेत, मात्र आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही आणि दोघाही बहीण भावांना मंत्रिपद मिळालं। पंकजाताई आणि धनंजय मुंडे साहेब एकत्र आल्याचा पोटशूट त्याच्या पोटात उठताना दिसतोय। आमचं म्हणणं आहे स्पष्टपणे, मस्साजोग प्रकरणामध्ये सरपंच संतोषराव देशमुख यांची ज्या क्रूर पद्धतीने हत्या केली गेली ती निंदनीय आहे, त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही। जो कोणी दोषी असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे, त्याला फासावर दिलं गेलं पाहिजे, या भूमिकेचं सुरुवातपासून आम्ही स्वागत करतो आहोत आणि तीच भूमिका आदरणीय मुंडे साहेबांनी मांडली। मात्र या माध्यमातून जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट करून मला मंत्रिमंडळात स्थान भेटलं नाही या आसूयेपोटी सुरेश धस जे राजकारण करतायत ते मला असं वाटतं कुठतरी थांबलं पाहिजे। त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला हे शोभत नाही। महायुतीचे ते घटक आहेत म्हणून तुम्ही सगळं करताय। अमोल पटकरी फार लहान आहे बरं का। माझी त्याला एकदा विनंती, अमोल तू कोणाच्या बी नादीला या रगेलच्या नादीला तुला लय मागात पडत। आता एकदा त्याचं ऐकून घेतो, वडिलकीच्या नात्याने त्याला समज देतो, तुझं कुणीकडे बी दुकान चालव, माझ्यावर दुकान चालू नको, तुझं अवघड होईल।